श्रीकृष्णाय नमः। गोपीजनवल्लभाय नमो नमः। श्रीगुरुपरमदयालवे नमो नमः। अमङ्गलानां शमनं मङ्गलानां महोदयं गोपाङ्गनानां सौभाग्यं श्रीगोकुले वयं नमः। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चोर प्रभु, जय जय माखन चोर। बहे सत्संग की गंगा, गंगा बहे सत्संग की गंगा, अरे मन नहावे। बहे सत्संग की गंगा, अरे मन नहावे। बुद्धि जो जीवन की, बुद्धि जो जीवन की, उसे जगाए। बुद्धि जो जीवन की, उसे जगाए। बहे सत्संग की गंगा, अरे लगा है धर्म का मेला, लगा है ज्ञान का मेला। अरे मन चल दिखा
दहेज वगैरह का तो इश्यू नहीं है, वो देखिए आप एक बार। मदन गोपालजींच्या सुमधुर भजनासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू। कुठलाही देश जर घडवायचा असेल तर त्या देशातल्या बालगोपाळांना, पिढीला घडवणारे जे शिक्षक असतात त्यांच्या हातामध्ये देशाचं भवितव्य असतं। आणि असंच माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या आमच्या शिक्षिका सौ सुरेखाताई बल्लाळ मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी ग्रंथपूजन करावं आणि दीदीजींचं स्वागत करावं। श्री बल्लाळ साहेब हे मोहिनीराज देवस्थान संस्थानचे आमचे मार्गदर्शक, कायम आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। कालच्या कथा भागामध्ये नामाचं महात्म्य दीदीजींनी सांगितलं आणि जनाबाईंच्या शब्दामध्ये जर सांगायचं तर कथा कशी ऐकावी, व्हावे कथेसी सादर मन करून या स्थिर, बाबा काय झोपी जाता झोके 84चे खाता, आळस निद्रा उठा उठी त्यजा स्वरूपी घाला मिठी, जनी म्हणे हरीचे नाम मुखी मना धरुनी प्रेम। प्रेमानं हा भक्ती उत्सव आपण साजरा करूयात आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करूयात। हरि 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 नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं ईशमान्ति वल्लभम् चिंता संतान हंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानां तान् निजाचार्यान् प्रणमामि मुहुर्मुहुः। यदनुग्रहतो जन्तु सर्वदुःखादिगो भवे तमहं सर्वदा वन्दे श्रीमद्वल्लभ नन्दनम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि हृदये शेषे लीलाक्षीराब्धिशायिन लक्ष्मीसहस्रलीलाभिर्सेव्यमानं कलानिधिं चतुर्भिश्च 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 त्रिभिस्तथा षड्भिर्विराजते योऽसौ पञ्चदारदये मम
श्री गोवर्धननाथ भगवान की, वल्लभाधीश की, श्याम सुंदरी मुनि महारानी की, वृंदावन धाम की, श्रीमद् गोकुल धाम की, श्री मोहिनी राजा भगवान की, बोल लक्ष्मी माता की। सगळ्यांनी मिळून गाऊया। जवळपास पाठ झालं असेल आता 2-3 दिवसात। मंगलाचरण रोज एकसारखं का गावं याचं कारण आहे। बघा, जे आपण नित्य करतो त्याचे संस्कार आपल्यावर व्हायला लागतात। जेवणाला पण एक संस्कार म्हटलंय, कारण आपण ते रोज करतो ना। भोजन पण एक संस्कार आहे। जे आपण नित्य करतो त्याचे संस्कार आपल्यावर होतात। म्हणून जुने लोक म्हणायचे, अरे रोज असं चिडचिड करत जाऊ नको बाबा, रोज रागवत जाऊ नको, तो तुझा स्वभाव बनून जाईल। जे आपण नित्यप्रती करतो ते आपले संस्कार होतात, आपले स्वभाव होतात। म्हणून रोज एकाच पद्धतीचं मंगलाचरण आपण गातो, जेणेकरून आपल्यावरती ते संस्कार व्हावे। आणि या गिरिराजधारी अष्टकमची सुरुवातच इथून आहे की भक्ताभिलाषा चरितानुसारी। मोहिनीराज भगवान या ठिकाणी भक्ताच्या अभिलाषेनुसार रूप धारण करून बसले। पहिल्या दिवशी आपण पाहिलंच होतं की कोणत्या पुरुषाला साडी नेसून उभं राहावं असं वाटेल, पैंजण घालून, नथ घालून, हातात बांगड्या घालून उभं राहावं असं वाटेल, पण पुरुष नाही, साक्षात परमपुरुष योगेश्वर भगवान श्री विष्णू पद्मनाभ नारायण साक्षात या ठिकाणी मोहिनी रूपामध्ये उभे आहे। कारण फक्त भक्तासाठी। जाकी रही भावना जैसी प्रभु मूरत देखी दिन तैसी। ज्या पद्धतीची भक्ताची भावना आहे त्या पद्धती भगवान आकार धरतात। खरं सांगायचं झालं तर भगवंताला आकार कोणता आहे? कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे। त्यामुळे भगवंताचं स्वरूप कसं हे जर का कोणी म्हटलं तर ज्याने जसं पाहिलं तसं। मला ना बाकी सगळे ग्रंथ आहे, नवीन जुने सगळे ग्रंथ आहे, पण मला ना गीता प्रेसनी बनवलेला हे जे ग्रंथ आहे तो जरा जास्त प्रिय आहे। हा मूल ग्रंथ आहे आणि आम्ही फक्त मूल ग्रंथ समोर ठेवतो, बाकी काही नसतं। पुढे तुम्ही पाहिलेलं आहे, फक्त मूल ग्रंथाचा आधार घेऊन आपण समोर चालतो। पण त्यावरती असलेलं हे जे बालगोपालाचं चित्र आहे ना, आहा हा, खरं सांगते हे मनवेधी आहे, लक्षवेधी आहे, प्राणवेधी आहे, हृदय वेधणार आहे आणि इतकं सुंदर आहे। मागे जणू गोकुळाचं रूप आहे आणि समोर आमचे लड्डू गोपाल श्याम सुंदर आहे। तर हे स्वरूप काय आहे तर जसं आपल्याला मन होईल तसं भगवान आकार धरतात। आपला भावच देवाचा आकार असतो, आपला भाव देवाचा आकार घेऊन येतो। अहो, नामदेवरायांच्या पुढे प्रेत प्रगट झालं, भूत पिशाच पाहून एखादे घाबरून पळाले असते। पण मात्र भक्तमाल ग्रंथामध्ये उत्तर भारतामध्ये नाभा गोस्वामीजी होऊन गेले, त्यांचा ग्रंथ आहे भक्तमाल। ते भक्तमाल ग्रंथामध्ये नाभा गोस्वामीजी म्हणतात, आ गए मेरे लंपक लाल, म्हणजे आ हा 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 देवा किती कृपा तुझी, आज तू मला दर्शन द्यायला प्रेताचा वेशात आला। काय ते तुझे लांब लांब दात, काय ते नख, काय ते स्वरूप, काय ते अकरा विकरा, आ हा हा, मन तृप्त झालं। बघा गंमत की मीराबाईंच्या दारावरती भूखा शेर बसवला। अत्यंत म्हणजे 15 दिवसापासून त्याने काही खाल्लं नसेल असं त्या वाघाला बसवण्यात आलं। तो वाट पाहत होता की मीराबाई येईल आणि खाईल, मी खाऊन टाकेल। लोक म्हटले नका जाऊ, तिथे राणानी सगळी व्यवस्था केली आहे, तुम्हाला खाण्याकरता जंगली हिंसक प्राणी बसवलाय। त्यावेळेला मीराबाई म्हणतात की माझ्या दारावर देवा व्यतिरिक्त दुसरं कोणी येऊच शकत नाही। हा दृढ विश्वास आहे, माझ्या दारावर देवा व्यतिरिक्त दुसरं कोणी येऊच शकत नाही। आज माझे श्यामसुंदर नरसिंह रूपात आलेले आहे। आणि मीराबाई ज्या वेळेला गेल्या समोर त्यावेळेला त्या सिंहाने, त्या हिंसक प्राण्याने आपला स्वभाव सोडला आणि मीराबाईंपुढे नतमस्तक झाल्या। ज्या गिरधर गोपाला करता माळ फुलाची बनवली होती ती त्या नरसिंह देवाला घातली आणि देवाने त्याचा स्वीकार केला। तात्पर्य, भक्तांनी दुसरं काही नाही केलं, भाव प्रगट केला, देवाने तो आकार घेतला। त्यामुळे हाताने टाळी
आणि मुखाने सगळ्यांनी मिळून गाऊया. भक्ताभिलाषा चरितानुसार दुग्धादि चोरी नयशो विसारी कुमार तारंगित घोषणारे मम प्रभु श्री गिरिराजधारी मम प्रभु श्री गिरिराजधारी. काही मुखाने सगळ्यांनी मिळून गाऊ. हरी बोल. स्वरानंदित पन्नगारी रसातला नृत्य पद प्रचारी क्रीडन्वयस्या कृतिदैत्यवारी मम प्रभु श्री गिरिराजधारी मम प्रभु श्री गिरिराजधारी. शंबरारी प्रमारस डोलारदया प्रकारी गोवर्धनेकं जफलोपहारी मम प्रभु श्री गिरिराजधारी मम प्रभु श्री गिरिराजधारी. प्रभु श्री गिरिराजधारी मम प्रभु श्री गिरिराजधारी. सर्वाधिकशर्मकारी महेन्द्र गर्वाधिक गर्वहारी वृंदावने कंदफलोपहारी मम प्रभु श्री गिरिराजधारी मम प्रभु श्री गिरिराजधारी. कलानाथ तमो विदारी मंशीरवाकारित तत्कुमारी रासो
रसाभिसारी मम प्रभु श्री गिरिराजधारी मम प्रभु श्री गिरिराजधारी। प्रसारी मम प्रभु श्री गिरिराजधारी मम प्रभु श्री गिरिराजधारी मम प्रभु श्री गिरिराजधारी। राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे गोविंद राधे राधे गोविंद राधे गोविंद देवाची कृपा मानून म्हणा, हाताने टाळी मुखाने हरिनाम हरी हो। राधे राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे राधे गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। श्याम सुंदरी मुनि महारानी की जय। श्री मोहिनी राजा भगवान की जय।
वाहणारी गंगा जिथून पण वाहते त्या स्थानाला उपजाऊ करते, त्या स्थानाला विशेष करते, विशेष ओलावा देते. जशी प्रवरा, अमृतवाहिनी ही प्रवरा जिथे जिथे वाहते त्या स्थानाला शीतलता देते आणि विशेष करून तिच्या काठावरती राहणारा प्राणी कधी अतृप्त राहू शकत नाही, तहानलेला राहू शकत नाही. इको थोडं कमी असलं तरी तशी ही भागवती गंगा आहे. जी भक्तांनी आणली ती भागवती, जी भगीरथाने आणली ती भागीरथी. ही भागवती गंगा आहे. या ठिकाणी कोणीही अतृप्त राहू शकत नाही. एखादी गोष्ट तुम्हाला असं वाटत असेल की अरे याची बोलण्याची गरज होती का दीदींना, ती कदाचित तुमच्याकरता गरजेची नसेल, पण होऊ शकतं अन्य कोणाकरता गरजेचं असेल. एखाद्याला तुम्हाला पोट दुखत असेल आणि तुम्ही दवाखान्यात गेलात, पोट बसण्याकरता औषध मागितलं, तिथे भरपूर औषधी आहे. तुमच्या कामाची फक्त पोट बसायची औषध आहे. बाकी सगळ्या औषधी निरर्थक आहे का? नाही, त्या तुमच्या कामाच्या नाही, पण कोणाच्या ना कोणाच्या कामाच्या आहे. कथा अशीच असते. एखादी गोष्ट तुम्हाला भावली नाही, पण ती कुणाच्याच कामाची नाही असं होऊ शकत नाही. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, पण प्रत्येकाच्या जीवनातलं दुःख समान नाही. कथा प्रत्येकाला उत्तर देते. प्रत्येकाला, इथे बसलेल्या प्रत्येकाला कथा उत्तर देते. प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे. कुणाला रोगी आहे म्हणून दुःख आहे. बरं, रोगी आहे काय करता, 5 मिनिटं पाय बसू देत नाही. रोगी आहे म्हणून काही दुःखी आहे. काही जण आप्तजनांच्या विरहात आहे, म्हणजे आपल्या स्वजनांच्या विरहामुळे दुःखी आहे, की त्यांना आपल्या प्रिय लोकांपासून विरह सहन करावा लागतोय म्हणून दुःखी आहे. काही लोक निर्धन आहे म्हणून दुःखी आहे, रोगी आहे म्हणून दुःखी आहे, निर्धन आहे म्हणून दुःखी आहे, काही विरहामध्ये दुःखी आहे. प्रत्येकाचं दुःख समान नाही, पण दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये जवळपास आहे. आणि त्यामुळे इथे सांगितल्या जाणाऱ्या कथा या कुणाच्याच उपयोगाच्या नाही असं होऊ शकत नाही. हा, तुमच्या उपयोगाचं असेल ते तुम्ही घ्यावं, ते निवडावं. जीवन आतापर्यंत तुम्ही कसं जगत होतात माहिती नाही, पण माझ्या जीवनात ज्या दिवशी भागवत कथा आली त्या दिवसापासून माझं जीवन विशेष झालं. कारण भागवत कथा जीवनात येण्या अगोदर मी खड्यातून गहू बाजूला काढत होती. भागवत कथा जीवनामध्ये आली की मग लक्षात आलं, अरे खड्यातून गहू नसतात बाजूला काढत, गव्हातून खडे बाजूला काढत असतात. विचार करा, खड्यातून गहू बाजूला काढत बसली असती तर माझं आयुष्य, आपण काय करतो आयुष्यात, सुखाचे क्षण बाजूला काढत असतो. हा सुखाचा, हा सुखाचा. आयुष्य सुखमय आहे निश्चित. हा, दुखाचे क्षण बाजूला काढा, खडे बाजूला काढून टाका, मग सुखच सुख आहे. एका मूर्तिकाराला विचारलं, वा महाराज, एवढी सुंदर मूर्ती तुम्ही या दगडात कशी साकारली? त्यावेळेला मूर्तिकार उत्तर देतात, दगडात मूर्ती पहिलेच होती, मी फक्त अनावश्यक भाग काढून टाकला. तसं या व्यक्तित्वामध्ये दिव्यत्व पहिलेच असतं, फक्त काही अनावश्यक गोष्टी असतात. लाभ, क्रोध, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर, हे जे षडरिपू आहे, हे षडरिपू हे कुठेतरी मध्ये येत असतात, आडवे येत असतात, पुढे पुढे येत असतात. बस काही नाही, त्याला बाजूला काढलं की दिव्यत्व पहिलेच आपल्यामध्ये आहे, ते दिसून येतं. खरंय की खोटं? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, काहीतरी म्हणा. याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. हे काय गालिंग लोटांगण वंदिन चरण. कथेमध्ये समरस होत असताना इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. कथा कशी आहे माहितीये, तुमच्या प्रत्येकाच्या हातात दुधाचा ग्लास समान आहे. तुम्ही जेवढी साखर टाकाल तेवढा त्याचा गोडवा वाढतो. तसं प्रत्येकाकरता कथा समान आहे. तुमच्याकरता वेगळी आणि मागच्यांना मी काय कानामध्ये जाऊन वेगळी नाही सांगत आहे. तुला सांगते, कोणाला सांगत नाही. फक्त तुम्हाला सांगत आहे आणि मागच्यांना वेगळं सांगत आहे असं काही नाही.
एका वक्त्याची किती मोठी परीक्षा असते पहा. समोर बसलेले 55 वर्षाचे असतात आणि समोर बसलेले 10-15 वर्षाचे पण असतात. प्रत्येकाला वक्त्याला खेळवत ठेवावं लागतं. वक्त्याचं टास्क असतं हे. आणि खेळवत का ठेवायचंय की येन केन प्रकारेण माझ्या देवाची कथा तुमच्या कानात जावी, कर्णरंध्रातून प्रवेश करावी आणि हृदयामध्ये साठवावी, याकरिता हा प्रयास आहे. नाना प्रकारचे प्रयास. म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय बाळ ध्रुव किती लहान वय आहे विचार करा. काल आपण या कथेवरती थांबलो. 6 वर्षाचं वय आहे. किती वर्षाचं? 6व्या वर्षी आम्हाला काही कळायचं नाही. 6व्या वर्षी फक्त आम्हाला एवढं कळायचं, खायला दे. 6व्या वर्षामध्ये ज्या बालकाला काही बोध नसतो, जो अबोध असतो, त्या 6व्या वर्षाच्या बालकाला आई सांगते, बाळ तुला कोणीही अपमानित करेल, तुला कोणीही त्या गादीवरून उठवेल, अरे बाबा ती नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपल्या भारत देशामध्ये अशा आया झाल्या. मंदालसा एक झाली जी बालकाला झोपवते, निजवते आणि काय म्हणते, तू बुद्धोसी, तू शुद्धोसी, तू निरंजनोसी, मंदालसा वाक्यमुवाच सिद्धम. अरे तू बुद्ध आहेस, तू शुद्ध आहे. माता ही निर्माता आहे. माता ही बालकाला निर्माण करत असते, बालकाचं चरित्र निर्माण करत असते, बालकाला उज्ज्वल भविष्य देत असते. म्हणून भारतातल्या मातांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की भारत देशातील मातांनी जर का ठरवलं तर तुम्ही देवाला देखील आपलं पुत्र बनवू शकता आणि आपल्या पुत्राला देवतुल्य बनवू शकता. हे सामर्थ्य भारतातील मातांमध्ये. कारण तेवढं सामर्थ्य, तुमच्यातलं सामर्थ्य ओळखा. मी कायम सांगत असते की फक्त कोणाच्या तरी कामनांची पूर्ती करणाऱ्या कामिनी नाही, तुम्ही योगिनी आहात, तुम्ही तपस्विनी आहात. चूल आणि मूल हे एका बाजूला. आजकाल म्हणतात नाही 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 नाही, मग स्वतंत्रतेच्या नावाखाली स्वैराचार सुरू केला. नाही नाही, मी स्वतंत्र आहे, मी कशीही कपडे घालेल, मी स्वतंत्र आहे, मी काहीही करेल, मी स्वतंत्र आहे, मी रात्री एकटी येईल, 50% आरक्षण आहे. मला मागच्या कथेमध्ये एक मुलगी कुंडली पाहायला आली, ज्योतिष्य पाहायला आली आणि म्हणे, ताई मी जरी मुलगी आहे तरी मला माझ्या आई वडिलांचा मुलगा होऊन राहायचंय. म्हटलं राहा ना. मुलगा म्हणजे काय, तुला तुझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, तू तुझ्या जबाबदाऱ्या यथोचित पूर्ण कर. पण बाळ एक गोष्ट सांगू, निसर्गाने तुला मुलगी वात्सल्य दिलं, निसर्गतः तुझ्यामध्ये काहीतरी गुण आहे, तुझ्या हृदयाच्या अमृतधारा कशा थांबवशील? निसर्गाने तुला दिलेलं वात्सल्य कसं अडवशील? नाही अडवू शकणार. त्यामुळे जे निसर्गाने तुला दिलेलं आहे ते कधी ना कधी निसर्गतः प्रगट होईल. त्यामुळे मुलासारखं राहायचं म्हणजे काय, तर जबाबदारी तू पूर्ण कर. तू तुझ्या आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण घे, याबद्दल शंका नाही. पण मात्र तू तुझ्या आई वडिलांना जबाबदारी सांभाळायची घेत असताना स्वतंत्रतेची तलवार तुझ्या हाती आहे, कोणावर घाव करण्यासाठी नाही, स्वतःचं रक्षण करण्यासाठी. आजकाल हेच झालंय, स्वतंत्रता आली की जी जबाबदारी येते याचं भान आपल्याला राहिलं नाही. स्वतंत्रता ही एकटी स्वतंत्रता नाही. आजकाल लोक म्हणतात फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ स्वतःचं व्यक्तिमत्व असं स्वतंत्र असावं, बिलकुल असावं. पण स्वतंत्रता ही मूळतः जबाबदारी घेऊन येते. नाही, बोलण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य हवं, पण काय बोलावं याची जबाबदारी तुमच्यावर आहे ना. नाही, वागण्याकरता तुम्ही स्वतंत्र आहोत, पण कसं वागावं याचं स्वतंत्रता जरी असली तरी जबाबदारी पण तुमच्यावरती आहे. आणि म्हणून बाळ ध्रुव 6 वर्षाचे, आई त्याला निर्माण करते. मी परत परत सांगेल, कुणाच्या तरी फक्त कामनांची पूर्ती करणाऱ्या कामिनी नाही, आपण योगिनी आहो, तपस्विनी आहो, हे विसरता कामा नये. ज्या वेळेला
गुलामी सहन करता करता लोक थकले, त्यावेळेला वंदनीय मावशी केळकर घराच्या बाहेर पडले. आणि काय घेऊन पडले माहितीये? रामायणातील सीतेचं पात्र घेऊन निघाला, ज्याचं नाव आहे पथदर्शनी रामायण. वाचून पहा कधी, सुंदर आहे. आणि या पथदर्शनी रामायणामध्ये पथदर्शन करत असताना सगळ्या स्त्रियांना शस्त्र आणि शास्त्राने दोनही पद्धतीने पारंगत केलं, तत्पर केलं, तयार केलं की शस्त्रही तुमच्याकडे असावं आणि शास्त्रही तुम्हाला त्याचा बोध असावा. दिवा कसा लावायचा माहिती नाही, शौचाची आज आपल्याला भूमिका नाही, देवापाशी जात नाही, शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे आपल्याला माहिती नाही, भागवत राम कथा काय सांगते याची आपल्याला कल्पना नाही, मंदिरामध्ये चप्पल काढून जावं की चप्पल घालून जावं याचा आपल्याला बोध नाही, भागवत मंडपात प्रवेश करत असताना काय काय घेऊन यावं आणि काय घरी ठेवून यावं याचं थोडंसं लक्ष असावं. तात्पर्य फक्त मला एवढं सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला आपल्या परंपरेची जाणीव असावी. जी जाणीव आपण आपल्या मुलांना करून द्यावी. सुनीती आपल्या बाळ ध्रुवावरती संस्कार करते. बाळ असं नाही, ती गादी संपणारी आहे, नाशिवंत आहे. त्या गादीवर तुझे आजोबा बसले, तुझे वडील आणि उद्या अजून कोणीतरी असेल. अरे त्या गादीवरती बसण्याचा विचार तरी का करतोस? लोक आले आणि गेले, किती मोठे मोठे राजे होऊन गेले, राजे राजवाडे समाप्त झाले, काही उरलं नाही, फक्त खंडर दिसून येतं. मला खरोखर आश्चर्य वाटतं. गुरु गोविंद सिंह धर्माच्या रक्षणार्थ ते उतरले. समोरचे कितीतरी मोठे शौर्य संपन्न लोक होते आणि ते मोजके छत्रपती शिवरायांचे मावळे देखील मोजके हे मैदानात उतरले धर्माच्या रक्षणार्थ. आज विचार करा, त्यांची सेना कितीतरी मोठी, कितीतरी मोठं त्यांचं साम्राज्य, पण आज संपूर्णतः समाप्त झालं आणि त्यांचं नाव कोणी घेत नाही. पण मात्र गुरु गोविंद सिंग आणि छत्रपती शिवरायांचं नाव, धर्मवीर संभाजीरायांचं नाव आपण घेतल्याशिवाय राहत नाही. महाराजांचं नाव अत्यंत आदराने घेतो, मानाचा मुजरा करत घेतो. याचं कारण जर का काही असेल तर याचं एकमात्र कारण आहे की त्यांनी केलेलं दायित्व मुठ्ठीभर मावळ्यांनी कर्तबगारी केली. आपण सर्वांना भलीभाती माहितीये, माझी जाऊंनी भीमाच्या, पांडवांच्या आणि महाभारत रामायणाच्या कथा सांगत शिवरायांना घडवलं. बरोबर आहे की नाही? आज मुलांना या कथा माहिती असतात का? आजी आजोबांजवळ बसायला पण वेळ नसतो. आता काय तर हे क्लास, आता काय तर ते क्लास. नाही असावं, शाळेमधलं ज्ञान पण तुम्ही घ्यावं. पण शाळेमध्ये मी पण भरपूर काही शिकली, एकही सूत्र माझ्या आजच्या जीवनात कामात येत नाही. क्षमा असावी, शिक्षकांना मी क्षमा मागून बोलते. MIT ने काही दिवस मला स्वतःहून संपर्क साधून स्ट्रेस फ्री एज्युकेशन आणि ॲज अ स्पिरिच्युअल ॲडवायझरचं एक छोटीशी भूमिका मी पण पार पाडली. मी पाहते की स्ट्रेस दूर जाण्याकरता सुशिक्षित व्हावं, तर सुशिक्षित होतानाच स्ट्रेस येते. लोकांना सक्सेस कसं हँडल करावं आणि फेल्युअर कसं हँडल करावं याचा बोध नाही राहिला. आमचे जुने लोक म्हणतात की आम्ही सतयुग पाहिलं. तुम्ही खरंच सतयुग पाहिलं, कलियुग तर आता सुरू झालंय. थोडस तुमचं शिक्षण तुम्हाला व्यक्तित्व निर्माण करण्यासाठी पुरेसं होतं, मूल्यांकन कमी होत गेलं. आज ते शिकवले जाते जे शिकण्याची आम्हाला काही एक गरज नाही. आम्हाला छत्रपती शिवरायाने शिकवल्या जात. आम्हाला मी माझ्या शालेय, माझ्यानंतर माझ्या आफ्टर 12th पूर्ण सिलेबस बदलला. माझ्यापर्यंत कविता म्हणून अभंग होते, तुकोबरायांचे अभंग होते. आम्हाला एक फार सुंदर कविता होती, मला अजूनही आठवते ती कविता. मी नव्हे शिल्पज्ञ मोठा, तंत्र नव्हते माहिती, चार धोंडे जोडणारी मी किनाऱ्याचीच माती, फक्त तिचा चिखल वाया अंतरी मी ओळलो, मी न माझा राहिलो.
2 मिनिटं चिंतन करा, कुठे हे तत्वज्ञान आणि कुठे ते. म्हणून बाहेरचे लोक फक्त पूर्वमीमांसेपर्यंत पोहोचले, उत्तर तत्वापर्यंत पोहोचले नाही. ते तिथे तत्वमीमांसा नाहीये, मेटाफिजिक्स पर्यंत पोहोचलेले लोक आहे. पण आम्ही तत्वापर्यंत पोहोचलोय. आणि ते तत्व काय आहे? सूर्य चंद्र आहे, तुम्हालाही दिसून येत आहे, तुम्ही सांगितलं, विज्ञानाने सांगितलं, पण अध्यात्म सांगतं की ते मूळतः तत्व काय आहे. माइंड मॅनेजमेंटचे सूत्र आम्हाला ज्ञानोबरायांनी त्याच वेळेला हरिपाठात दिले 1200च्या काळात. रिकामा अर्धघडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरिवीण. ज्ञानेश्वरीची एक प्रत म्हणे, म्हणजे माझ्या वाचण्यात जेवढं आलं होतं ती इथे करवीरेश्वरावर ठेवली. पण मात्र तिथे असं माहिती काढल्यानंतर कळलं की ज्ञानेश्वरी इथून तिथे पाठवली आणि ज्ञानोबरायांबरोबरच स्वलिखित ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी ठेवण्यात आली, जी नाथबाबांना माऊलींनी दिली आणि त्याचं शोधन करायला लावलं. म्हणजे शुद्धीकरण हा शब्द चुकीचा आहे. माऊलींनी लिहिलं ते शुद्ध नव्हतं का? नाही, शुद्धच होतं, पण मात्र कालानुपरत्वे लोकांना हे देण्याची गरज नाही, तेवढंच आवश्यक आहे जे द्यावं. म्हणून त्याचं थोडं शोधन करण्यात आलं आणि नाथबाबांनी मग त्या पद्धतीने आपल्या समोर ठेवलं. अजूनही म्हणतात की ती स्वलिखित ज्ञानेश्वरी आपल्याला पाहायला मिळते, जी स्वतः ज्ञानोबरांनी नाथबाबांना दिली. पण ती आता कुठे पाहायला मिळते हे थोडंसं सांगणं कठीण आहे. जर तुम्हाला कल्पना असेल तर तुम्ही मला येऊन सांगावं, मला त्याचं दर्शन घेण्याची फार इच्छा आहे, म्हणजे फार फार जास्त इच्छा आहे. तर नेवासावासियांना विचारलेलं बरं ना, ज्ञानेश्वरी रत्न तुमच्याच समोर, तुमच्या पिढ्या पिढ्या पिढ्यांनी ऐकलं असेल आणि साक्षात ज्ञानोबरायांकडून ऐकलं असेल. तुम्हाला जर का कोणी सांगितलं असेल तर मला पण सांगा तुमच्या पिढ्यांमध्ये की ज्ञानोबरायांना पुढे पाहिलं आणि ज्ञानोबरायांना ज्ञानोबरायांनी स्वतः नेवास वासियांना, निधिवास वासियांना, निधिवास म्हणतात ना याला, निधी निवास वासियांना स्वतः आपल्या स्वमुखाने ज्ञानेश्वरीचं अमृत पाजलं. तुम्ही खरंच भाग्यवान आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणावर प्रणाम आहे. कारण तुम्ही त्या परंपरेमध्ये आहात, ज्या परंपरेमध्ये ज्ञानेश्वरी ऐकण्याचं. किती जणांनी ज्ञानेश्वरी पूर्ण वाचली आहे? हात वर करा. फोटो काढायला पाहिजे. खरंच संपूर्ण वाचली आहे ज्ञानेश्वरी, संपूर्ण अध्ययन केलंय. हे नेवासावासियांचं खरोखर भाग्य की आपण ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलंय. आणि भगवत कृपेने मला पण अध्ययन करण्याची संधी मिळाली. ज्या पद्धतीने ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं त्या पद्धतीने एक मात्र नक्की सांगू इच्छिते की ज्ञानेश्वरी ते बाळ कडू आहे जे लेकराला पाजले. ज्ञानेश्वरी कडे जर का पाहिलं तर ती आईसारखं रागवते, वडिलांसारखं समजावते. उलट झालं का? बरं, वडिलांसारखं रागवते, आईसारखं समजावते, गोंजारते, भावासारखं मार्गदर्शक बनते, बहिणीसारखा साथ देते. ज्ञानेश्वरी आपल्या प्रिय सख्यासारखं काय आपल्या सोबत सोबत सदा सर्वदा चालते. ज्ञानेश्वरीकडे पाहाल तर आपल्याला लक्षात येईल की ज्ञानेश्वरी आपल्याला सर्व काही देते. कधी रागवते, कधी समजावते, कधी ज्ञानोबरा एकदम आमचे माऊली एकदम ठोक बोलतात, प्रत्यक्ष बोलतात. कधी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सगळ्या प्रकारच्या शक्तीचा उपयोग करून ज्ञानोबराय बोलतात. आणि नेवासावासियांनी ऐकलं म्हणून हे पदरात पडलं अमृत. अमृत पचवण्याचं सामर्थ्य नेवासावासियांचं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही, म्हणजे अतिशयोक्ती ठरणार नाही. तर अभ्यासक्रम तो असावा जो समोरच्याच्या कला गुणांना पाहून एज्युकेट करावं. आता आमच्याकडे अशा छोटे छोटे बालगोपाल येतात, या साधिका येतात. या आल्यानंतर विद्यार्थिनी आल्यानंतर आम्हाला त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. 15 वर्षाची जी बालक आहे तिला जसं समजावून सांगतो तसं 20-24 वर्षाचीला सांगता येत नाही.
आणि 20-24 वर्षाचीला जसं सांगतो तसं 15 वर्षाचीला सांगता येत नाही. त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये आमची ही अनुराधा ही हिमाचलची आहे. तिच्यासाठी भाषाच वेगळी वापरावी लागते. त्यावेळेला तिला कळतं. तर हे चालत राहतं. त्यामुळे समोरच्या विद्यार्थीचं पाहून त्याचं त्या पद्धतीने मार्गदर्शन करावं, ही खरी शिक्षणाची पद्धत आहे. कितीतरी मुलांना आज आपण स्ट्रेसमध्ये आहे म्हणून आत्महत्या करताना पाहतो की नाही? चिंतेमध्ये आहे, स्ट्रेसमध्ये आहे म्हणून आत्महत्या करताना पाहतो. मी जिथे राहायची त्याच्या पुढेच एक घटना घडली. एका मुलाने आत्महत्या केली. मला फार वाईट वाटलं. त्यावेळेपासून मी संकल्प घेतला की मी तिथे पोहोचली नाही, माझ्या देवाचं ज्ञान तिथे पोहोचलं नाही म्हणून कदाचित त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. त्यावेळेपासून मी एक निर्धार केला की जिथे कुठे आपण जातो त्या आजूबाजूच्या कॉलेजमध्ये, त्या आजूबाजूच्या शाळांमध्ये जायचं आणि 10 मिनिटं 5 मिनिटं का होईना पण स्ट्रेस फ्री एज्युकेशन कसं घेता येईल त्याचं थोडं बोलायचं. थोडं जरी बोललं तरी समोरच्या विद्यार्थ्याला लगेच लक्षात येतं की आपल्याला कशा पद्धतीने तणावमुक्त व्हायला पाहिजे. लेकरांकडे पाहिलं तर त्याचं वजन कमी, त्याच्या दप्तराचं वजनच जास्त दिसतं. खरंय की खोटे? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. रागाने काय पाहू नका. 2 मिनिटं ते बाळ पण थांबलं म्हणे खरंय, बरोबर आहे. बाळ ध्रुवाला आई सांगते, बाळ तू जा जंगलामध्ये आणि अशी जागा मिळव ज्या जागेवरून, ज्या स्थानावरून तुला कधीही कोणीही उठवू शकणार नाही. मी एक छोटे गेम खेळवत असते मुलांना आणि सांगत असते की मुलांनो, हा दरवाजा त्या बाजूला उघडला जातो, बरोबर ना? हा दरवाजा त्या बाजूला उघडला जातो. या बाजूला उघडण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? उघडल्या जाणार नाही. वेळ आली तर तुटेल पण उघडणार नाही. असंच आहे. काही मुलांना ज्या पद्धतीने एज्युकेट करावं, ज्या पद्धतीने त्यांना शिक्षण द्यावं, ज्या पद्धतीने त्यांना ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तो विषय त्यांना शिकवावा आणि तयार व्हावा. विचार करा, सचिन तेंडुलकरांनी जर का संगीताच्या परीक्षा दिल्या असत्या आणि लता दीदींनी जर का हातात बॅट घेतली असती तर जमलं असतं का? हे कॉमन उदाहरण आजकाल लौकिक चर्चेमध्ये येतं. पण मी खरंच सांगत असते की त्या व्यक्तीला त्या पद्धतीचं शिक्षण देऊन तयार करावं म्हणजे तो त्या पद्धतीने. आणि ही अशीच एज्युकेशन सिस्टीम आपल्या ऋषीमुनींनी आपल्या भारत देशामध्ये पहिले गुरुकुलांमध्ये दिली. गुरुकुलाची पद्धती होती. गुरुकुलांमध्ये असंच शिक्षण दिलं जायचं. एक वेळ असतं आपल्या जीवनामध्ये, एखादा बॅड पॅच असतो, एखादा टर्निंग पॉईंट असतो. तो पॉईंट आपल्याला दिसला की तिथून आपल्याला वळायचं असतं आणि ते वळण आपल्या जीवनाला खूप दूर घेऊन जातं. त्यामुळे जीवनाला वळण लागणं गरजेचं आहे. रामकथा ही सरळ रेष आहे तर कृष्ण कथा ही वळण आहे. सरळ जात नाही तोपर्यंत वळण लागत नाही. सरळ जावं लागतं म्हणजे वळण लागतं. आमच्या शिक्षिका होत्या, त्या फार सुंदर कायम बोलायच्या. शिक्षिका तुम्हाला घडवतात, आपल्याला घडवतात. त्या म्हणायच्या, माझ्या मागे म्हणा, सगळ्यांनी म्हणा, बनायचं असेल महान. बापरे, एवढ्या मोठ्याने म्हणू नका हो, मी हादरली. धरती फाटली तर गगन म्हणा, सगळ्यांनी म्हणा, बनायचं असेल महान तर कराव्या गोष्टी लहान लहान. लहान लहान गोष्टी ज्या वेळेला आपण नीट करू, योग्य करू, उचित करू, उत्तम करू, आपली वाणी नीट असेल, कर्कश वाणीने बोलू नका. समोरच्यांबरोबर कर्कश वाणीने बोलू नका. एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना, तुम्ही चिंता करू नका. मी नेहमी या मुलींना सांगत असते, मुलींनो, या जगामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट नाही मिळाली ना, काळजी करू नका. कारण तो ईश्वर आहे, तो पाहतोय. त्याच्यावर शुद्ध प्रेम करा, फक्त त्याच्यावरच करा. तो कशाचीही कमतरता या जीवनामध्ये पडू देणार नाही. हे मी लिहून द्यायला तयार आहे. तुम्ही म्हणाल त्या स्टॅम्प पेपरवर, कारण माझं जीवन हे उदाहरण आहे. माझं जीवन हे उदाहरण आहे. मागितलं काहीच नाही, पण त्यांनी दिलं इतकं दिलं की नाही नाही म्हणेपर्यंत दिलं.
जब मैं बिका नहीं था तब तक मेरा मोल था, जब मैं बिक गया तो मैं अनमोल हो गया. असं त्याचं आहे की तो इतका देतो. काय करतो? बाळ ध्रुवाने तप केलं. बाळ ध्रुवा पुढे देव येऊन पुढे उभे झाले. बाळ ध्रुवाने स्तुती गायली. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौ सहस्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ज्यावेळेला भगवंताची स्तुती गायली ना त्यावेळेला भगवंतालाही आनंद झाला. विचार करा, 6 वर्षाचे अबोध बालक किती किती अद्भुत स्तुती गात आहे. प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हे प्रभो, मला कळलंय की या सगळ्यांमध्ये जो संचरित आहे, या सगळ्यांमध्ये जी संचरित शक्ती आहे तो प्राण तत्व तू आहे. निघून गेला ना तर लोक आपल्याला आपल्या नावाने नाही म्हणत, आपल्या नावाने नाही बोलत. मग काय म्हणतात? उचला ही बॉडी न्या स्मशानाकडं. जे तत्व आपल्यातून निघून गेलं की मग आपली ओळख काय होते? बॉडी, देह. ते प्राण तत्व जर का काही असेल तर साक्षात तुम्ही आहात प्रभो, हे मी जाणलंय. मला असंच स्थान द्या, स्थानावरून कोणी उठवायला नको. नंतर बाळ ध्रुवाला याचा पश्चाताप पण झालाय की देव पुढे होते आणि मी काय मागितलं त्याला? काय स्थान मागितलं? अरे स्थान मागण्याऐवजी मी जर का देवाला देवच मागून घेतलं असतं ना तर मात्र सगळं काही झालं असतं. बाळ ध्रुवाला फार पश्चाताप झाला, पण मात्र बाळ ध्रुवाला नेण्याकरता ज्यावेळेला शेवटी यान आलं, विमान आलं, बाळ ध्रुव म्हणतात मला घेऊन जाऊ नका, माझ्या अगोदर माझ्या आईला न्या, कारण माझ्या आईमुळे मी घडलो. त्यावेळेला काय म्हणतात की अरे बाबा, तू सांगण्या अगोदरच हे सिद्ध झालेलं आहे आणि हे घडलेलं आहे. तुझ्या अगोदर तुझ्या आईला ते अटल पद, ते स्थान प्राप्त झाले. त्यामुळे उत्तर दिशेला चमकणारा तारा, तो ध्रुव तारा आपल्याला दिसून येतो. तो जर ध्रुव असेल तर आईची सद्गती वैकुंठाधिपती जवळ झाली. त्याचं कारण काय? जी आई देशभक्त किंवा देवभक्ताला जन्माला घालते तिची गती साक्षात देवाच्या चरणाशी होते. देवभक्त ध्रुव बाळ जन्माला आले म्हणून सर्वात पहिले आईचा उद्धार झाला. एक गोष्ट मात्र नक्की आहे की या विश्वामध्ये आईचा उद्धार तेव्हा होतो ज्या वेळेला ती आई एका आपल्या सुंदर बाळकाला घडवते, निर्माण करते. म्हणून मी म्हणलं मगाशी, माता ही निर्माता आहे. कुमाता कधी होऊ शकत नाही. कुपुत्र होऊ शकतो पण मात्र कुमाता होत नाही. आई कायम बाळा करता योग्य विचार करते. आणि एखाद्या ठिकाणी उदाहरण असं दिसून जर काही येत असेल की मोहवश आई बाळाला बिघडवते आणि बिघडू देते, तर समजायचं की आई पण हिने समजलं नाहीये. आईचं वात्सल्य कसं असतं? जसं बाळ आहे तसं त्याला स्वीकार करावं आणि त्याने जसं व्हायला पाहिजे तसं त्याला बनवावं. सहज म्हणून उदाहरण सांगते, माझा काही उद्देश नव्हता सांगण्याचा. आपली मानसीताईची आई आज या ठिकाणी आलेली आहे, नाशिकवरून आल्या. अच्छा, त्यांचं कार्य सामान्य परिस्थिती आहे, सामान्य कुटुंब आहे. स्वयंपाक करायचा, भोजन बनवायचं आणि 2-4 घरी भोजन बनवायचं आणि जे मिळेल त्या आधारावरती मुलामुलींना शिकवायचं. बस हा उद्देश की मुलं मुली शिकले पाहिजे. दोघी जणी वृंदावनाला गेल्या. वृंदावनाला स्वयंपाक करण्यासाठी जायचा असा उद्देश नव्हता. गेलोय बा, आता आपलं दर्शन होईल. पण काय करता, कोणाची तरी कथा होती म्हणून स्वयंपाकाला गेल्या, तर त्यांना फुरसतच मिळेना. एक सोबत आजी होत्या. या दोघी मायलेकींनी हा विचार केला की आजी, आम्ही तरी परत एखाद्या वेळेला येऊ, पण तू कधी येणार? तू एक काम कर, तुझा बरसाना वगैरे तू फिर, आम्ही तुझ्या वाटची सेवा करतो. तर दोघी मायलेकी सेवा करत राहिल्या. आणि सगळे देव दर्शनाला जायचे, पण मात्र चित्तामध्ये असं असायचं की आपल्याला सेवा करावी लागते. वृंदावनात येऊन आपल्याला देवदर्शन घडत नाहीये. आता परत माहिती नाही परिस्थितीवश आपल्याला कधी येता येईल. पण भगवत कृपा अशी झाली की 1 महिना उलटला आणि बरोबर 1 महिना निघून गेल्यानंतर ताईंनी आमच्या मानसीताईला वृंदावनात पाठवलं शिकायला, एकटीला. 2-4 महिने राहिली.
भोजनाची व्यवस्था काही लागेना, पण मात्र आमच्या रजनीताई हरिभक्तीपरायण रजनीताई फार सुंदर कथा प्रवक्ता आहे. त्यांच्या ओळखीनंतर मानसी या आपल्या गुरुकुलामध्ये या मंडळी आले आणि मग गोकुळात राहू लागले. सांगण्याचे एक मात्र तात्पर्य हे, कुणाला कोणत्या परिस्थितीमध्ये देव वृंदावनात बोलवून घेईल काही सांगता येत नाही. तो इतका छली आहे. असे नाटक रचतो. नटवर वपू भगवान आपल्या जीवाला बरोबर ओढतो आणि आपल्या पाशी बोलवून घेतो, नाही का. जे दैवी जीव आहे भगवान बरोबर त्याला निवडतात. मी हा अनुभव नाही सांगितला, पण माऊलींच्या दरबारात सांगायला काही हरकत नाही. मी फक्त माझ्या गुरुदेवांना सांगितलं आणि जे माझे स्नेही आहे त्यांना माहिती आहे. मला लहानपणीपासून एक स्वप्न दिसायचं आणि ते स्वप्न असं होतं की काहीतरी पाणी आहे, कुठेतरी फारच जल आहे, नदी आहे आणि त्या नदीतून जायचं आहे, बाजूला किल्ल्यासारखं काहीतरी आहे. तसं मला बऱ्याचदा दिसायचं, बऱ्याचदा. आणि मी मनात विचार पण केला मोठं झाल्यानंतर की कधी आपल्याला अशा ठिकाणी जायला भेटलं तर मग आपणच जाऊया. असं स्थान जर का आपल्याला दिसलं तर आपण नक्की जाऊया, की जे स्थान कुठून तरी असं पाण्यातून जायचंय. मला स्वप्नात कितीदा तरी ते दिसायचं की कुठेतरी पाणी आहे, नदी आहे, तिथून आपल्याला जायचंय, मागे किल्ला आहे. भगवत कृपेने, गुरुकृपेने, खरंच गुरुकृपेने ज्या किमतीमध्ये लोक आज जमीन घेत आहेत त्या किमतीमध्ये गोकुळामध्ये आपल्याला भलं मोठं बांधलेलं गुरुकुल प्राप्त झालं. ही फक्त आणि फक्त गुरुकृपा, यमुनाजींची कृपा. श्री यमुनेच्या कृपेने आम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्री झाली, थोडं रिनोव्हेशनचं काम चाललं होतं, म्हणून मी हिंगणघाटकडे कथेला आले होते. एक काका मला भेटायला आणि म्हटले की ताई, 10 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो गोकुळात. हो, त्यावेळेला तो पूल नव्हता. 10 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो गोकुळात, तेव्हा तो पूल नव्हता आणि यमुनेला नावेमध्ये बसून पार करावं लागायचं. आणि 2 मिनिटं असं कोणी सांगितल्यानंतर आपली कल्पनाशक्ती काम करते. म्हणून बैराज सोडून मी यमुनेच्या या काठावर स्वतःला उभं केलं आणि पलीकडे गोकुळाकडे पाहिलं तर तेच स्थान होतं जे मी कितीतरी वेळा स्वप्नात पाहिलेलं होतं. आणि त्यावेळेला आमच्या पुष्टी मार्गामध्ये वर्णन केलेल्या वार्ताजी अनुसार देव बरोबर आपल्या लेकराला आपल्या जवळ बोलवत असतो, आपल्या हृदयाशी लावत असतो. अशा प्रकारे ना कई जन्मों से बुला रही हूँ, कोई तो नाता जरूर होगा. कई जन्मों से बुला रही हूँ, कोई तो नाता जरूर होगा. नजर से नजरें मिला न पाऊं, नजर से नजरें मिला न पाऊं, मेरी नजर का ही कसूर होगा. कई जन्मों से बुला रहे, कोई तो रिश्ता जरूर होगा. पिता हो, तुम ही तो मेरे बंधु सखा हो. तुम ही तो मेरे मातु पिता हो, तुम ही तो मेरे बंधु सखा हो. कितने ही नाते तुम संग है जोड़े,
कितने ही नाते तुम संग जोड़े, कोई तो नाता जरूर होगा। कितने ही नाते तुम संग जोड़े, कोई तो नाता जरूर होगा। कई जन्मों से बुला रही हूँ, कोई तो रिश्ता जरूर होगा। परमात्मा हो, तुम ही तो मेरी आत्मा हो, तुम ही तो मेरे परमात्मा हो। तुझी में मुझी में रह कर मुझी से पर्दा, मुझी में रहकर मुझी से पर्दा, पर्दा हटाना जरूर होगा। मुझी में रहकर मुझी से पर्दा, ये पर्दा हटाना जरूर होगा। कई जन्मों से बुला रहे हूँ, कोई तो नाता जरूर होगा। नजर से नजरे मिला न पाऊं, मेरी नजर का ही कसूर होगा। कोई तो नाता जरूर होगा, कोई तो रिश्ता जरूर होगा। आणि हे सत्य आहे, आपलं आणि देवाचंच नातं आहे, बाकी नाही. भगवान म्हणतात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. एक मात्र त्याचं आणि आपलं नातं आहे. मला नाही वाटत बाकी कुठलेही नाते सत्य असेल का. कारण मला एक गोष्ट सांगा, हे शरीर शाश्वत नाही, मग या शरीराशी जुळलेले नाते शाश्वत असू शकतात का. नाही. मग या आत्म्याचं त्या परमात्म्याशी असलेलं नातं शाश्वत आहे, कारण आत्मा शाश्वत आहे. बाकी सगळे नाते खोटे, संपणारे, थांबणारे. अहो एखाद्याचं एखादं काम नका करू तुम्ही, बरोबर ते नातं आठवण करून देत. तुझं माझं हे नातं ना आजपासून संपलं. कामापुरता मामा ताकापुरती आजी, सहज म्हणतो की नाही आपण. त्यामुळे स्वार्थ संपल्यानंतर कुठेतरी नातं संपताना आपण पाहतो, पण मात्र असं नाहीये, असं नाहीये. एक नातं स्वार्थविहीन आहे, जे आपलं आणि त्यांचं आहे, म्हणून त्याला ब्रह्मसंबंध म्हटलंय. देवाबरोबर फक्त संपर्क नसावा, संबंध असावा. कारण एखाद्याबरोबर तुमचा संपर्क आहे, त्याला कॉल करा बरं, तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर असेल तर आपल्याला ऐकू येतं, ज्याला तुम्ही फोन करण्याचा प्रयत्न करत आहात ती सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. बरोबर ना. पण मात्र ज्याचा बरोबर आपला संबंध असतो त्याला कधीही स्मरण करा, त्याचे स्मरण आपल्याला ऊर्जावान करतं. अरे काही चिंता करायची गरज नाही, सगळी दुनिया विपरीत झाली तरी चालेल, आपले गुरु आपल्या सोबत आहे. अरे काही चिंता करायची गरज नाही, सगळी दुनिया आपल्या विरोधात उभी राहिली तरी चालेल, पण आपले ते स्नेही आपले. एक जरी आपलं कोणी असलं तरी आपल्याला विश्वास असतं की एवढे सगळे लोक विरोधी आहेत, ते तर आपलं आहे. त्यामुळे भगवंत आपले हे आपलं एक नातं असावं, काहीतरी तर असावं, काहीतरी माना त्यांना.
आपण त्यांचे पुत्र व्हा, ते आपले पुत्र माना, ते आपले पती माना, ते आपले सर्वस्व माना, ते आपले प्रिय माना, ते आपले काय मानायचं, ते तुमचं नातं त्याच्याबरोबर. पहिला परिचय सत्संगातच होतो. बिनु सत्संग विवेक न होई आणि रामकृपा बिनु सुलभ न सोही. त्यामुळे बाळध्रुवाला सगळ्यात पहिले सत्संग घडला आणि देवर्षी नारदांनी करायला लावलेल्या तपानुसार आज बाळध्रुवाला साक्षात परब्रह्माचं दर्शन घडलं. जे देव त्यांना प्राणरूपाने दिसून आले, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम म्हणत ते शरण गेले. अशा प्रकारे बाळध्रुवाचा उद्धार झाला. अंततो गत्वा बाळध्रुवाला स्थान तर मिळालं. आधी अनेको घटना घडल्या, पण मात्र शेवटी का होईना पण बाळध्रुवाला भगवंताच्या कृपेचा बोध झाला, हे महत्वाचं. अनेको कथा भागवताने वर्णन केलेले आहे. त्यामध्ये राजा प्रियव्रताचं वर्णन येतं. प्रियव्रतो भागवतो महान. फार कमी लोकांना भागवत म्हटलंय, पण त्यापैकी एक आहे प्रियव्रत, ज्यांना भागवत म्हटलंय, कारण त्यांना व्रत प्रिय आहे. व्रत करावं. बरेच लोक अनेको व्रत करतात. मी कोणत्याही आज गावांमध्ये गेली की मला प्रत्येक जण विचारतं, ताई ते कोणतं पाशुपत व्रत हां तुम्ही केलं वाटतं, बरं ते कसं करायचं. मी त्यांना म्हणत असते, ज्यांनी सांगितलं त्यांना विचारा. कारण काही व्रत यायचे जे घ्यायचे पण असतात आणि काही सोडायचे पण असतात. पण मी जे व्रत देते ते सोडायचं व्रत नाहीये, फक्त घ्यायचंय. आणि ते कोणतं व्रत आहे? कोणतं व्रत आहे? राम कृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ. आमच्या संतांनी व्रत घ्यायला सांगितलं, सोडायला नाही सांगितलं. उद्या पाहिजे एकादशी आली रे आली, तुम्ही काय खाणार? काही जास्त नाही, 2-4 किलो उळसळ, 10-12 किलो केळी, 2-4 डझन फळ, 5-7 लिटर दूध, 1-2 किलो सुखा मेवा असला की तेवढा आम्ही खाऊ. आम्ही जास्त खात नसतो एकादशीला, नाही का. हे व्रत काय कामाचे? ज्या व्रताला आपण पूर्ण देहासक्त. तुमच्याकडे तरी म्हण असेल एकादशी आणि दुप्पट खाशी. आमच्या विदर्भात म्हणे एकादशी आणि बका बका खाशी. आली रे आली एकादशी की गडबड करतात, बरोबर ना. उद्या आहे ना एकादशी, तयारी आजपासून सुरू झाली. मी पण तयारीत आहे. गोपाल कृष्ण भगवान की. सगळ्यात महत्वाचं आहे चिंतन की एक व्रत आहे जे घ्यायचं पण सोडायचं नाही. आणि ते कोणतं व्रत आहे? नामव्रत. तुम्ही अनेको व्रत कराल. एखाद्या ग्रहाला प्रसन्न करायला एखादं व्रत कराल, दुसऱ्या ग्रहाला प्रसन्न करायला तिसरंच व्रत कराल, पण मात्र परमेश्वराला प्रसन्न करणारं एक व्रत आहे, त्यांना प्रसन्नता दे. कोणतं? मोहे कपट छल छिद्र न भावा, निर्मल मन जन सोमोही पावा. मला एकच प्रिय आहे. देव म्हणतात मोहे कपट छल छिद्र न भावा. ते छल कपट मला प्रिय नाही. जे नाम भजतात ते मला प्रिय, जे सहज सरळ राहतात ते मला प्रिय. मला एक जण आला आणि विचारू लागलं, तर किती वेळा माळ जपावी? सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा का? रामकृष्ण हरी किती वेळा म्हणू? रामकृष्ण हरी 2दा म्हणू का? त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की ताई, नदीच्या पात्रामध्ये डुबणारा व्यक्ती कुठपर्यंत वाचवा ओरडतो? कुठपर्यंत ओरडतो? एक तर मरत नाही तोपर्यंत, नाही तर कोणीतरी येऊन हात पकडून बाहेर काढत नाही तोपर्यंत ओरडत राहतो, वाचवा. कुठपर्यंत? समर्थ कोणीतरी येतं, हात पकडतं आणि त्याला बाहेर काढतं, तोपर्यंत म्हणत राहतो. मग कुठपर्यंत नाम घ्यावं? तोपर्यंत नाम जपत राहावं, जोपर्यंत समर्थ गुरु येऊन हात पकडून पार करून देत नाही तोपर्यंत म्हणत राहा. राजा परीक्षित, धन्यवाद VIP मंडळी. जरा टाळ्या वाजवत जा अधून मधून. झोपलेले जागे तर होतील कमीत कमी. अरे काहीतरी झालं वाटते आवाज ऐकून. तर अशा प्रकारे तिथपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, जोपर्यंत गुरु येऊन हात पकडून आपल्याला बाहेर काढून देत, भवसागर पार करून देत
नाही तोपर्यंत. हा हा जय हो. जोरदार. हे याला म्हणतात श्रोता. जो सुज्ञ आहे, विवेक संपन्न आहे, श्रोता अर्धा वक्ता आहे. कारण तुम्ही कितीतरी लोकांना ऐकलंय, खरंच आहे, सर्व कामं सोडून स्नान करावं, हजारो कामं सोडून स्नान करावं, लाखो कामं सोडून भोजन करावं आणि करोडो कामं सोडून नाम जपावं. नामापरते साधन नाही रे अन्यथा. नामा व्यतिरिक्त दुसरं काहीच असं नाही की जे आपल्याला नामारूढ आपण झालो की चिंता करायची गरज नाही. मग तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एक मात्र ठाईच बैसोनी. मी जर का म्हणेल तुम्हाला की कथा ऐका देवा घरी जाल, बरं वाटेल का? तुम्ही म्हणाल ताई थोडं जगू द्यावं, अजून भरपूर काम बाकी आहे, नातवं पाहिजे, पंतू पाहिजे, एवढं काय पाहायचंय, बरंच काय पाहायचंय. मी जर का म्हणेन तुम्हाला कथा ऐका देवा घरी जाल, तर तुम्हाला बरं वाटणार नाही. मागच्यांनी तर ठरवलं असेल चला उठूनच जाऊ. देवा घरी जाण्याऐवजी रामकृष्ण हरी, तू तुझ्या घरी मी माझ्या घरी. नाही, कथा ऐका देवा घरी जाल असं म्हटलं तर गोड वाटणार नाही. पण मी जर का म्हटलं कथा ऐका देव तुमच्या घरी येईल असं म्हटलं तर मग छान वाटेल की नाही? अरे वा, कथा ऐका देव आपल्या घरी येईल. आणि हेच तर संतांनी सांगितलं की न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी, करा एक चित्त करून नाम जप. त्या परमेश्वराला आळवा, परमेश्वराला बोलवा. आणि खरंच सांगते, ज्या घरामध्ये नावाने त्रैलोक्य पावन होतात. एक त्यामुळे त्रिभुवन पुनाती, एक भक्त जिथे बसून नाम जपतो तो त्रिभुवनाला पवित्र करत असतो, त्रिभुवनाला पावन करत असतो. बरोबर आहे. त्यामुळे मला खूप आनंद होईल निरंतर आपल्या मुखात हे जे ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे ते चालू राहावं. संतांचे जे प्रमाण आहे ते निरंतर चालू राहावे. आणि का चालू राहावे तर त्या प्रमाणानेच जीवन प्रमाणित होत असतं, त्या प्रमाणाने जीवन प्रामाणिक होत असतं. अशा प्रकारे म्हणून मी मुलींना सांगत असे की मुलींनो, असे विद्वान जर का श्रोता मिळाले तर करणार काय सांगा बरं. तुम्ही इकडून एक श्लोक गा, अर्धा श्लोक समोरचे श्रोता पूर्ण करतात. त्यामुळे वक्त्याला किती तयार राहावं लागतं, वक्त्याला किती तयार असावं लागतं. विरक्तो वैष्णवो विप्रो म्हणलंय, विरक्त असावं, वैष्णव असावं, भगवान कुशलो, दृष्टांत कुशलो, धीरो, दृष्टांत कुशल असावं, धीर गंभीर असावं. माझ्यात धीर गंभीरता नसली तरी एक मात्र नक्की आहे, काय काय तुम्ही त्यावर प्रेम करता, मीही त्यावर प्रेम करते. तुम्ही त्याचे, मीही त्याचे, म्हणून आपण एकमेकांचे. असा कुठेतरी हा योग जुळून आलेला आहे की तुम्ही त्याचे, मीही त्याचे, म्हणून आपण एकमेकांचे. गोपाल कृष्ण भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. मला ते तुमचं रोज आवडतं बघा, बोल मोहिनाराज की जय, असं आहे ना, बोल मोहिनाराज की जय. भक्त देवाला मोहित करायल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे तर मोहिनीराजांची कृपा आपण सर्वांवरती आहे. म्हणून आपल्याला ज्ञानाच्या या सुंदर ज्ञानाच्या एका सुंदर वलयात जोडून भक्तीच्या मार्गावरती लावलेला आहे. म्हणून या ठिकाणी बाळध्रुवांचा उद्धार झाला. प्रियव्रत, ज्यांना व्रत प्रिय आहे, पण व्रत कोणतं घ्यावं, असं व्रत घ्यावं की ते कधी न सोडावं. ते व्रत आहे नाम. प्रियव्रत महान आहे. यांच्या परिवारामध्ये 11,000 अंबोध वर्ष राज्य केलं. त्यांच्या परिक्रमेने 7 द्वीप, सप्तद्वीप तयार झाले. हे सप्त सागर दर्शन करतो त्या प्रकारे. आणि यांच्याच वंशामध्ये पुढे आले भारत, ज्यांच्या नावावरून या भूमीचं नाव पडलं भारत. भारत म्हणजे काय? बऱ्याचदा आपण एक शब्द ऐकायला मिळतो, भारत. भारत म्हणजे काय? भा म्हणजे प्रकाश, रथ म्हणजे जो प्रकाश रथ आहे, ज्याची वाटचाल प्रकाशाकडे. म्हणून आपला भारत का भारत आहे? कारण प्रकाशाकडे वाटचाल आहे. ती आपल्या
भारताचे माजी राहिलेले पंतप्रधानांची एक फार सुंदर कविता आहे. त्या कवितेमध्ये ते म्हणतात की भारत ये केवल जमीन का तुकडा नहीं. वा वा वा. भारत ये केवल एक जमीन का टुकड़ा नहीं, भारत अखंड राष्ट्र पुरुष है. यहाँ का कंकर कंकर शंकर है, अणु अणु विष्णू है. आणि म्हणतात माझ्या अस्थियांना जर गंगेमध्ये प्रवाहित केलं आणि उचललं, कानाला लावला, तरी एकच आवाज येईल, वंदे भारत माता की. असा हा पवित्र भारतवर्ष, या भारतवर्षाचं नाव पडलं. अच्छा, हे भरतजी पुलह ऋषींच्या आश्रमामध्ये गंडकी नदीच्या काठावरती राहायचे. ही गंडकी नदी म्हणजे काय माहितीये? छत्रपती शिवरायांनी देखील भगवतीची मूर्ती स्थापना करायला गंडकीतूनच दगड मागवला होता. ही गंडकी नदी कोण? तर या पूर्वजन्माच्या गंडकी नदीची कथा सांगितल्या जाते की ही एक वैश्या होती. दिवसभर परपुरुष गामी राहायचं आणि जीवन व्यर्थ म्हणजे स्वतःला समजली. पण हिला सत्संग घडला. सत्संग घडल्यानंतर हिने विचार केला की आपलं जीवन कसं व्यर्थ चाललंय बघा, किती व्यर्थ जीवन जगत आहोत आपण. दिवसभर आपण दाम के लिए चाम, पैशासाठी स्वतःचं चर्म म्हणजे स्वतःचा देह विकतोय. खूप दुःख झालं हिला. सत्संग घडला, पण काय करू, पोटासाठी हे सगळं करावं लागतं. त्यावेळेला संतांनी सांगितलं की हे बघ, आजपासून, स्त्री होती, तिला सांगितलं की आजपासून तुझ्याकडे येणारा जो कोणी ग्राहक असेल त्याची अशी सेवा करायची जणू तो तुझ्या आजचा रात्रीचा नाही, तो तुझ्या जन्माचा पती आहे. जो कोणी तुझ्याकडे येईल त्याची अशी सेवा कर, त्याच्या अशी काळजी घे. तत्सुखी सुखित्वम, जी प्रेमाची परिभाषा आहे. जो तुझा त्या दिवशीचा ग्राहक असेल तो तुझा पती आहे असं समजून तू पातिव्रत्याने सेवा कर. तोच तुझा त्या दिवशीचा पती आणि संपूर्ण सर्वस्व देऊन सेवा कर. संत संग घडला. एक सत्संग काय करू शकतो विचार करा, नीट श्रवण करा. ज्या वेळेला या गंडकीने म्हणजे या स्त्रीने असं आरंभ केलं की जो कोणी तिच्याकडे येईल तो तिचा पती. देव भगवान श्री विष्णू परीक्षा घेण्याकरता आले, तिचा ग्राहक बनून आले. आल्यानंतर तिच्या सोबत थांबले आणि डोकं दुखतंय म्हणून त्रास, पण आता ती सोडून जाणार तरी कसं? आपला पती आहे, पतीची सेवा करत आहे, डोकं का दुखत आहे म्हणून काळजी घेत आहे. आणि अशा वेळेला त्याचा प्राण तिथेच जातो, प्राण जातो. आता वेळ येतं की हिने म्हटलं जो माझा या रात्रीचा पती आहे मी त्याला सर्वस्व दिलंय म्हणून मी सती जाणार. लोक म्हटले की अगं आयुष्यभराच्या पतीसाठी कोणी सती जात नाही, तू एका रात्रीच्या पतीसाठी सती जातेस काय? हिने म्हणलं नाही, मी ठरवलं, माझ्या संतांनी मला सांगितलं, माझ्या गुरूंनी मला, श्रेष्ठांनी सांगितलं, जे सांगितलं तेच करणार. म्हणून मांडी घालून बसली, पतीचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं की तू एक रात्री करता जरी माझ्याकडे आलास तरी तू माझा पती आहे आणि माझं सर्वस्व आहे. मांडीवरती डोकं ठेवून बसली. ज्यावेळेला अग्नी देण्यात आला त्यावेळेला भगवान परीक्षा पाहत बसले की पाहू तर अग्नीच्या झळा पोहोचल्यानंतर ही उठून जाते का? अग्नीने ती वितळत गेली पण मात्र ती उठली नाही. तिची खंबीर भक्ती बघून भगवान श्री विष्णू त्या प्रेतातून प्रगटले आणि म्हणतात तुझी परीक्षा पाहण्याकरता आलो होतो, सांग तुला परत जीवन देऊ? म्हणे नको देवा, हे भ्रष्ट शरीर परत मला प्राप्त करून नका देऊ, मला आता असंच द्रवरूप भक्तीने वाहू द्या. आता एक आशीर्वाद द्या की माझ्याच तुम्ही मांडीवरती असंच माझ्यात तुम्ही राहा. त्यामुळे आज गंडकी नदीमध्ये जितकेही दगड मिळतात, पाषाण मिळतात, जसं नर्मदेमध्ये प्राप्त झालेले नर्मदेश्वर आहे तसं गंडकीमध्ये प्राप्त झालेले प्रत्येक दगड साक्षात श्री विष्णूंचंच स्वरूप मानलं जातं. आम्ही आता मेहकर या क्षेत्रामध्ये एक मंदिरामध्ये गेलो होतो. भगवान कृष्णाची मूर्ती होती, भगवान कृष्णाची गोवर्धनधारी मूर्ती. भगवान कृष्णाची मूर्ती गोवर्धनधारीने आपली काय ती बन्सी घेऊन, बासुरी घेऊन मूर्ती. पण जी बासरी घेऊन मूर्ती आहे श्रीकृष्णाची त्याची बरोबर ही करांगुली जी आहे ती मध्ये तुटलेली. मग मी विचारलं की
आपण ही मूर्ती ठेवली आहे या ठिकाणी. तर म्हणे आमच्या गुरुदेवांनी सांगितलं या पद्धतीने या पूजा पद्धतीने आम्ही ही मूर्ती अशीच ठेवली, दुसरी मूर्ती कृष्णमूर्ती आणली नाही. मग मी त्यावेळेला काही विद्वान गणांना लगेच एक मीटिंग घेतली, बोलवलं आणि विद्वान गणांना विचारलं की अशा वेळेला पर्याय काय, अशा वेळेला उपाय काय. की मूर्ती तर पूर्ण सुंदर आहे पण मात्र करांगुली भंगलेली आहे. त्यावेळेला मला असं वाटलं की देवा बरोबर गोवर्धन उचलला ना तू म्हणून तुझी करंगळी थकलेली दिसते. पण मात्र भक्ताला त्यांनी समाधान होत नाही. जोपर्यंत त्याचा उपाय शोधत नाही तोपर्यंत समाधान लागलं नाही. मग त्यावेळेला एक महाराजांनी फार सुंदर उपाय सांगितला की दीदी एक उपाय आहे, गंडकी नदीचा एखादा जरी दगड त्या ठिकाणी आणून भरल्या गेला, तो नीट जोडल्या गेला तर ही मूर्ती परिपूर्ण होईल. म्हणलं मग एक काम करू, काय, या निमित्ताने गंडकी नदी मला बोलवतीये, मग मी नक्की जाईल. कारण बऱ्याचदा असं होतं की कोणती नदी कधी बोलवेल काही सांगता येत नाही. जसं आता प्रवरेने बोलवून घेतलं ना, मध्ये मध्ये मला नर्मदेची इतकी आठवण यायची. मग मी एखाद्या नदीला भेटायला गेली की मी त्यांना एकच म्हणत असते, काय, मी भाग्यवान आहे तुमच्यापेक्षा. त्याचं कारण तुम्ही यमुनेला भेटायला येऊ शकत नाही. मग एक विचार असतो की जीवनामध्ये हे जीवन प्राप्त झाल्यानंतर असा एकही दिवस जाता कामा नये ज्या दिवशी आपल्याकडे जमुना जलाचं ग्रहण नाही केलं आणि मस्तकावर ब्रजरज लावली नाही तर आपलं जीवनच नाही आणि आपला दिवसच सुरू झाला नाही. अन्न ग्रहण करायचं नाही तोपर्यंत, जोपर्यंत जमुना जल पान करत नाही आणि मस्तकावर ब्रजरज धारण करत नाही. मध्यंतरी आमचं सगळं सामान एका ठिकाणी राहिलं. मग आता मला चिंता झाली की ब्रजरज नाही आणि जमुना जल पण नाही. मी त्याच वेळेला ठरवलं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करायचं नाही. पण मानसी आपण जसं करतो तसं आपल्या सोबतचे तसं. ती म्हटली दीदी माझ्याकडे जमुना जल आणि ब्रजरज पण आहे. म्हणलं बरं आहे, गोपाल कृष्ण भगवान की. तर कोणीतरी ब्रजरजाचे उपासक आहे, यमुना जलाचे उपासक आहे. सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की ते जमुना जल आणि ती ब्रजरज तर ती ज्याही नदीला भेटायला जातो तिथे समर्पित मात्र नक्की करतो. तर आता वाटलं की कदाचित गंडकीने बोलवलंय जमुना मैयाला म्हणून आता जावं लागणार आहे. पाहू कधी मुहूर्त येता येते, लवकरच येईल, लवकरच काढू. गंडकी माहिती आहे ना कुठे, नेपाळकडे. कुठेकडे, हा गोपाल कृष्ण भगवान की. तर तो परिसर आमंत्रित करे. कधी कधी ना जांभळी आली, कधी कधी आपल्याला उचकी लागली की असं नाही विचार करायचं फक्त माझ्या भावानी आठवण काढली, माझ्या वडिलांनी आठवण, आईने नाही. कधीतरी असं पण मनात येऊ द्या, आज पंढरपुराने आठवण काढली वाटतं जावं लागतं, आज वृंदावनाने आठवण काढली वाटतं जावं लागतंय, आता द्वारकेला जावं लागतंय, द्वारकाधीशाने आठवण केली वाटतं, रणछोडाने आठवण केली वाटतं, आता जावं लागतंय. असं कधीतरी मनामध्ये वाटलं पाहिजे की कोणत्या तरी देवानी आपली एखादी माळ जास्त जपावीशी वाटली तर मनामध्ये लक्षात येऊ द्यायचं आज आपल्या गुरुने आपली आठवण काढली म्हणून आपण माळ घेऊन बसलोय. एखादी माळ जास्त जपावीशी वाटली तर समजायचं कोणत्या तरी संतांनी आज आपलं स्मरण केलं, एवढं मात्र नक्की, एवढं मात्र नक्की. मुखामध्ये सदा हरिनाम असेल तर समजायचं आपले गुरु आपल्यावरती प्रसन्न आहे, एवढं मात्र नक्की. हाताने टाळी आणि मुखाने हरिनाम. मला माहिती आहे तुम्ही करतच असाल असं, पण मात्र तरी आपल्या बाजूने एक थोडंसं सांगितलं जेणेकरून अजून तो सुंदर भक्तीचा शृंगार व्हावा आणि देवाचं प्रेम आपल्या हृदयामध्ये सदा सर्व भावेनं सर्व काळ राहावं. आणि याच चिंतन मी खरं सांगते, माझ्या डोक्यामध्ये कुणाचं असं व्हावं कुणाचं तसं व्हावं माझं काहीच चिंतन राहत नाही, खरंच नाही. फक्त एकच राहतं, काय म्हणा, जिस देश में. आणि हे आपलं नाहीये, हा आपला अहंकार नाहीये की आपल्या डोक्याला देवाने असं पवित्र ठेवलंय. हे यमुना महाराणीची कृपा आहे की त्या श्री जमुनाजीने आपल्याला भगवत चिंतनात ठेवलंय. मी इकडे येऊन 3 महिने झाले, गुरूंचं दर्शन होत नाही म्हणून एक दिवस गुरुदेवांना मेसेज टाकला की गुरुदेव मी फोन करू शकते का. त्यांचं स्वतःहून आला. गुरुदेव म्हणले काय बेटा. तर मी सांगितलं की गुरुदेव रोज तुमचं स्मरण, गोकुळाचं स्मरण, जमुनाजींचं स्मरण होतं. गुरुदेव इतकं सुंदर बोलले, जमुनाजींचं स्मरण होतं ही पण जमुनाजींचीच कृपा आहे.
त्यांच्या कृपेशिवाय त्यांचं स्मरण होणे पण शक्य नाही. म्हणून आपल्या मुखात हरिनाम येत असेल तर ही हरीचीच कृपा आहे. हाताने टाळी, मुखाने हरिनाम. जिस देश में जिस भेष में जिस वेश में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. म्हणा, दोन्ही हात वरती करा, टाळी वाजवत हरी बोल. परिवेश में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. जिस देश में जिस वेश में जिस भेष में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. हरि बोल. रमण राधा रमण राधा रमण कहो. जिस मर्म में जिस कर्म में जिस धर्म में रहो, जिस मर्म में जिस कर्म में जिस धर्म में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण. हरि बोल. दोन्ही हातांनी टाळी वाजवा. जिस देश में जिस भेष में जिस वेश में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. हरि बोल. आमच्याकडे विदर्भात म्हणतात उधळ सगळं मलाच दिलंय का. तुम्ही पण म्हणा ना, जसं तुमच्याऐवजी शेजारचीने जेवण केल्यावर तुमचं पोट भरणार का. म्हणा बरं, जेवण करताना माझ्याऐवजी तू जेव जेव ग जेव जेव जेव. जसं तुमच्याऐवजी शेजारचीने भोजन केल्यानंतर तुमचं पोट भरत नाही, तसं तुमच्याऐवजी बाजूचीने भजन केल्यावर तुम्हाला काही भेटत नाही. आपुली आपण. हा, दोन्ही हात वर करा. मग बघू किती कोण कोणाची सोडवण करता येते. बोला बोला बोला, म्हणा सगळ्यांनी. राधा बंधू वर्ग या भांडतात त्यावेळेला याच आवाजात भांडतात का हो, की दोन गल्ली सोडून ऐकू येतो. हा, धन्यवाद. सगळ्यांनी मिळून मोठ्याने म्हणा बरं का. जिस देश में जिस भेष में जिस वेश में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. हरि बोल. राधा रमण राधा रमण राधा रमण कहो. जिस धर्म में जिस कर्म में जिस मर्म में
कृष्ण भगवान